काय बॉल टाकला गेलाय पहिलाच योगेश म्हात्रेनं अगदी मधली एसटी उद्ध्वस्त केली. खोलवर टप्प्याचा बॉल जणू काही जसप्रीत बुमराहनं टाकलेला यॉर्करचा मारा आणि रोहितकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि त्रिपला चित झालाय. कमालीची सुरुवात आहे. स्वागत केलं मी तर म्हणेन म्हात्रेपाडा टीमनं कानपोली टीमचं या क्रीडांगणावरती. खरं तर कानपोली संघाचे कैक सितारे या पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून या यंदाच्या वर्षी या क्रीडांगणावरती खेळले गेलेत. त्यातला रोहित पाटील सुद्धा होता, परंतु आज इथे वेळ वेगळी पाहायला मिळाली आणि समोर प्रतिस्पर्धी संघही वेगळा होता आणि त्याच कारणास्तव इथे त्रिपळा चित झालाय. गोल्डन डक चा शिकार बनला गेला रोहित पाटील आणि आता प्रीतम पाटील आलाय. वन डाऊनचा हा भरोसेमंद फलंदाज आहे कानपोली टीमचा. खोलात टाकलेला बॉल होता अगदी डाऊन द ग्राउंड. वाईडिश मिड विकेटला खेळाडू आहे. एक धाव बनली जाते. ॲक्युरेट फेकी इथे पाहायला मिळाली. जलद गतीनं अगदी कृष्णा होते त्या एंडला तिकडे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक म्हटलं तर थोडंसं सिंगल डबललाही तेवढंच प्राधान्य असायला हवं, कारण का पहिल्या बॉलवरती मिळालेली विकेट आत्मविश्वास खरं तर उंचावला जातो पहिल्या बॉलवरती गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. शर्दिल म्हात्रेपाडा टीम टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि शर्दिल म्हात्रेपाडा टीमचे आमचे पुरस्कर्ते व्यासपीठावरती विराजमान आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया. पुढचा बॉल अगदी लेग स्टिकच्या पलीकडे पंचांनी सिग्नल दिलाय, इट्स अ वाईट बॉल. वेगावरती स्वार होऊन हा चेंडू हाताळला होता, परंतु इथे दिशाहीन गोलंदाजी. थोडीशी राऊंड अम गोलंदाजी ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतो योगेश म्हात्रेच्या माध्यमातून. मलंगड एक्सप्रेस म्हणून या नावाने परिचित असलेला खेळाडू कैक लीग स्टेजवरती खरं तर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. अतिशय गुणवान खेळाडू आहे, परंतु या मॅच मध्ये काय करणार आहे हे दाखवताना अगदी डाऊन द ग्राउंड चेंडूला काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये थोडंसं फ्लमिंग होताना पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा मिळतोय इथे फलंदाजांना. आदेश मते स्ट्रायकर एंडला होते. अगदी 2 धावेने स्वतःचं खातं उघडलं गेलंय आणि सांघिक कोठ्यामध्ये धावा 4. अगदी काऊ कॉर्नरला आपण क्षेत्ररक्षक पाहिले तिकडे तर राजेश म्हात्रे होते. हरपन मोला खेळाडू आहे ठाणे प्रीमियर लीग मध्ये जलवा पाहिला आपण त्याचा. अगदी योगेशचाही जलवा पाहिला, परंतु हाही बॉल डाऊन द ग्राउंड आलाय. तिकडे राजेश थोडंसं परत एकदा फ्लमिंग होताना पाहायला मिळतोय. थोडासा प्रेशर जाणवला जातोय, कारण का दूरवरचा प्रवास त्यानंतर आज ट्रॉफिकचाही अभाव पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये जो वेळ वेस्टेज गेला अगदी इथे फ्रेशनेस पाहायला मिळत नाहीये, त्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव करताना पाहायला मिळतो म्हात्रेपाडा टीम. आय थिंक आता तिकडे अल्पेशला ट्रान्सफर केलं गेलंय. बॉलला उडवलं, मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला खेळाडू आहे कृष्णा. वाडा कॅच. 1 मोर विकेट डाऊन. मोठी विकेट आता मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतंय. आदेश मते बॅक टू द पवेलियन. फटका अतिशय चांगला होता, परंतु सुरक्षित हात होते तिकडे. अगदी लॉंग ऑफला कृष्णा म्हात्रे होता आणि चांगला झेल टिपला गेलाय. योगेश म्हात्रेला हे दुसरं यश मिळालं गेलंय. यंदाचं टेनिस क्रिकेटचा हंगाम जेव्हा चालू झालं, खरं तर बदलापूरच्या परिसरामध्ये जाऊन योगेश म्हात्रेने या हंगामाची पहिली प्लेअर ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक जिंकले. अशा कैक इनामात अगदी पारितोषिक त्याच्या नावावरती आहेत, परंतु या सीझनची पहिली 2 व्हीलर बाईक प्लेअर ऑफ द सिरीजची योगेश म्हात्रेच्या नावावरती आहे. असा खेळाडू तुम्हाला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 2 विकेट या षटकामध्ये त्याने प्रदान केला. पहिल्या बॉलवरती 0वरती परतला गेला रोहितला. तदनंतर आदेश मतेच विकेट आणि नवीन फलंदाज चेतन
चेतन पाटील आणि प्रीतम पाटील. पाटील बंधूची जोडी खरं तर आता इथे डाव सावरण्यासाठी अथर्व 11 गावदेवी कानपुली टीम साठी. शेवटचा बॉल आहे. गुड डिफेन्स. अगदी यॉर्करला इथे सन्मान दिला गेलाय. पुश करो खुश रहो हा मंत्र इथे जपला गेलाय. शेवटच्या बॉलवरती सिंगल आले. 19 धावा धावपटलावरती 7 धावा 2 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 7 धावा धावपटलावरती 2 गडी गारद आहेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय राजेश म्हात्रे. अगदी ठाणे प्रीमियर लीग मध्ये त्याचा अगदी धूमधडक्का आपण पाहिला गेलाय. योगेश म्हात्रे अगदी त्याच रीतीने तिथे खेळत होते. परंतु आज पीपीएल ग्रामीण धमाकामध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी हे 2 संघ एकामेकासमोर तुम्हाला पाहायला मिळतात. अथर्व 11 गावदेवी कानपुली बनाम शेरदिल मात्रेपाडा असा हा लढतीचा सामना. काय बॉल आहे. अगदी शटअप लाईनचा बॉल होता. गुडलंड स्पॉट वरती अवे फ्रॉम द बॉडी लाईनचा चेंडू टाकण्यात आला. डॉट बॉल आलाय चेतनसाठी. थोडंसं प्रेशर आहे जरूर. आजच्या दिवसाची सुरुवात खरं तर कानपुली टीमनं चांगल्या पद्धतीने केली. मात्रेपाडा टीमला खरं तर परास्त केलं होतं. परंतु इथे अगदी त्याची परतफेड करण्यासाठी हे 2 संघ एकामेकासमोर तुम्हाला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल डाऊन द ग्राउंड राहिलाय. अलॉंग द कार्पेट अगदी गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि गॅप मिळालाय. 2 खेळाडूंच्या मधनं अगदी चेंडू चाललाय सीमा पलीकडे. चौकार. थँक्यू सो मच. अगदी कृष्णा लॉंगॉन वरून आले होते धावत. अगदी एक्झॅक्टली मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला वाटलं की कृष्णा पोहोचेल त्या बॉलवरती, परंतु तिथे दोघंही थांबले गेलाय आणि बॉल अगदी त्या गॅप मध्ये निसटला गेलाय. चौकार पाहायला मिळतो. चेतनच्या बॅटनं हा चौकार आलाय आणि या चौकारानं 11 धावा धावपटलावरती लागल्या जातात. द्वितीय षटक मार्गस्थ आहे. राजेश स्विंग अँड मिस. काय कमालीचा बॉल आहे. अगदी खोलात टाकलेला बॉल. रिप्ले ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूला वळण घेतलं. किंचित मी तर मला उजवी एष्टी वाचली गेली. अन्यथा इथं बॅटची इनर एज जरी लागली असती ना तरी एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. नेक्स्ट मॅच केपीसी इनामपुरी विरोधात अमन ब्रिगेड आई गावदेवी वलवली. दोन्ही संघातील संघनायक. त्वरित टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये आपण दाखल व्हायचंय. कुठल्या प्रकारे वेळ न घेता आपण यायचं. वॉट अ कॅच. कॅच ऑफ द नाईट. अप्रतिम दर्जाचा हा झेल राहिला. येत्या क्षणी प्रेमात पडावा असा दमदार झेल. गौरव मात्रे होते. चांगले ब्लॉक बनवतो खरं तर, परंतु आज त्याची ही व्हिडिओ सुद्धा अगदी गौरव मात्रे होते. काय कमालीचा झेल आहे. अगदी उलट्या दिशेला अप्रतिम झेल आहे. तुम्ही पाहू शकता. अगदी गौरवशाली हा झेल राहिला. आणि याच मालिका आहे शेरदिल व्यक्तिमत्व शेरदिल एंटरप्राइजेस सन्माननीय इम्तियाजभाई शेख, शाहिदभाई शेख, मुन्नाभाई असतील, हुसेनभाई असतील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या गौरवसाठी. कमालीचा झेल आहे. या क्षेत्ररक्षणाची प्रशंसा व्हायलाच हवी. अगदी रोशन जर आपण पाहिलं तर हा सोपा झेल नव्हता. उलट्या दिशेला धावत जाऊन अगदी ह्या झेलनं अगदी 1983च्या वर्ल्ड कपची आठवण करून देणारा कपिल देव यांचा झेलची आठवण करून दिली. अशाच प्रकारचा तो झेल टिपला गेला आणि तिथून खरं तर या भारतवासियामध्ये क्रिकेटचं वेळ लावणारा तो झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचीच प्रचिती या झेलमध्ये पाहायला मिळतोय. रिप्ले ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता. गौरवनं टिपलेला हा झेल. गौरवशाली कामगिरी राहिली. नवीन फलंदाज करण पाटील मैदानाच्या आतमध्ये.
इथेही डॉट बॉल येतोय. नवीन येणाऱ्या फलंदाजाला तेवढं सोपं काम नाहीये सध्याच्या घडीला. डिफेन्सिव्ह क्रिकेट सध्याच्या घडीला खेळावं लागेल कानपुली टीमला, कारण का संघ अडचणीमध्ये सापडला जातोय. तिथनं संकटावरती मात करायचं असेल तर तुम्हाला फोकस करावं लागेल या गेमवरती, लक्ष केंद्रित करावं लागेल प्रत्येक बॉलवरती. अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट सिंगल डबलला महत्व द्या. अगदी मोठे फटके येतील येणाऱ्या काळामध्ये. पुढचा बॉल इथे इथे काय घडलं जाईल. रनआउटची विकेट डेफिनेटली आहे, परंतु पंचांचा निर्णय यस इथे रनआउटच्या स्वरूपात हा फलंदाज बाद आहे. अतिघाई संकटात नेल्या. स्वर्गीय रामशेठ मात्रे प्रतिष्ठान मात्रेपाडा, सन्माननीय भावी पंचायत समिती सदस्य आणि आमदार चषकाचे दमदार आयोजक किरणबाई मात्रे यांच्या माध्यमातून गौरवसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दमदार जाहीर राहिला. याच मुलगी काय 15 रुपये, अगदी 1500 रुपयाचं कॅश प्राइज या गौरवसाठी मिळत आहे. आणि खरोखर त्या गोष्टीचा उल्लेख असायला हवा. खरोखर ज्या दानशू दात्याने आम्हाला जी 2 व्हीलर बाईक अगदी पुरस्कृत करून दिली ती आमची एवन जोडी, वलभगावचे एवन सरपंच आमचे भोलेनाथ शेठ पाटील. तसं त्यांच्या जोडीला खरं तर आपण पाहू शकता भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व निलेश दादा पाटील. या एवन जोडीच्या वतीने आम्हाला एक प्लेअर ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक ज्यांनी पुरस्कृत करून दिले त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार आहे. आणि खरं तर भोलानाथ शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ अथर्व 11 गावदेवी कानपोली सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतोय. अगदी 4 फलंदाज स्वस्तामध्ये परतले गेलेत. द्वितीय षटक मार्गस्थ होता आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावेवरती 4 गडी बाद. तिसरं षटक इथे मार्गस्थ केलं जाईल आपल्या सेकंड स्पेल मध्ये. योगेश वेगावरती स्वार टाकलेला हा बॉल, परंतु दिशाहीन गोलंदाजी. अगदी यष्टीरक्षक या बॉलला अडवू शकलं नाहीये. चेंडू लॉंग स्टॉपला चाललाय. चौकार पाहायला मिळतोय. 1+4 एकूण 5 धावा या बॉलवरती. टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया. अगदी शेवटचा कॉल आहे ऑफिशियली. वलवली विपक्ष इनामपुरी हा सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचंय. बॅलन्स मॅच, बॅलन्स सामना आहे तो. मॅच कडे फोकस करूया. इथे ड्राईव्ह करायचं ऑन ड्राईव्ह. इथे अगदी स्क्वेअर लेगला चाललाय बॉल, गरंगलत चालला तिथे अगदी एकच धाव. अगदी आज पाहुणे समालोचक पाहिले तर आमचे वाईस ऑफ कल्याण प्रथमेश ठाकूर, नंतर वाईस ऑफ डोंबिवली जगदीश पाडी सर, अगदी तसेच महाराष्ट्रामध्ये ज्यांचे अगदी आवाज प्रचलित आहे तसे आमचे जय सर. अगदी 3 पाहुणे समालोचक आहेत. परंतु एकमेव असं हे व्यासपीठ आहे की ज्या व्यासपीठावरती तब्बल एका स्पर्धेमध्ये 30 पेक्षाही अधिक समालोचक अगदी समालोचक करण्यासाठी ते येतात. असे पनवेल प्रीमियर लीगचं व्यासपीठ आणि त्याला उभं करण्याचं श्रेय खरं तर आपण दिलं जातं ते म्हणजे आमचे संदीप दादा वास्कर, पीटीसी फाउंडर, पनवेल प्रीमियर लीगचे बॅकबोन आहेत ते. व्हॉट अ बॉल, मॅग्निफिसंट डिलिव्हरी दिस टाइम. अगदी मधली यष्टी वाकवली गेली. परत एकदा कृष्णा पाटील होते स्ट्रायकर एंडला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु यॉर्करला इथे मात्र खेळू शकला नाहीये आणि फलंदाज गारद होतोय. अगदी 5वा फलंदाज बाद होतोय. 17 धावेवरती अर्धा संघ गारद. अगदी शेर दिलचे आमचे पुरस्कर्ते इम्तियाज शेख तसेच मुन्ना शेख अगदी भरपूर खुश आहेत. चला अगदी शेवटचा कॉल आहे. इनामपुरी बनाम वलवली
जर आपण टॉस साठी नाही आलात तर डेफिनेटली सामना 4 षटकांचा केला जाईल. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज निखिल पाटील 6व्या क्रमांकावरती आलाय. अगदी 17 वरती अर्धा संघ प्रथमेश इथे गारद झालाय. यावेळेस गावदेवी कानपुली टीमचा योगेश आपल्या सेकंड स्पेल मध्ये काय बॉल टाकलाय. अगदी उगाच म्हटलं नाही जात या गोलंदाजाला मलंगड एक्सप्रेस. एक्सप्रेस म्हटलं तर ती थांबणार नाहीये. भलेही लाईन खराब असो किंवा चांगली, परंतु आपण बॉल प्रत्येक वेगानं टाकणार ही याची प्रचिती आणि ही या गोलंदाजाची ओळख आहे. खरं तर ही याची दहशत ही आहे, कारण का त्याला समोर असलेल्या खेळाडूकडे तो पाहत नाहीये, तो फक्त आपल्या बॉलकडे पाहतोय. अनादर बॉल अगदी डॉट बॉल येतोय, परंतु इथे फलंदाज बाद आहे. एसटी वाकवली जाते, त्रिपलाचित होत आहे. 1 मोर विकेट डाऊन आहे. उजवी एसटी वाकवली गेली, अगदी किंचितचा स्पर्श झालाय आणि बेल्स खाली पडल्या गेल्यात. फलंदाज बाद आहे. थँक मच. खरं तर भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व असणारे आमचे वलभगावचे सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील यांचं इथं व्यासपीठावरती शुभ आगमन होत आहे. एक शेवटचा कॉल असेल दोन्ही टीमसाठी. वलवली बनाम इनामपुरी दोन्ही संघाच्या संघनायकाचा हा शेवटचा कॉल आहे. खरं तर आमचे पनवेल प्रीमियर लीगचे फाउंडर संदीप दादा वास्कर यांनी अगदी दोन्ही टीमला 7चा कॉल दिला होता, परंतु आता घड्याळामध्ये वाजलेत 7:45. अजूनही आपण पोहोचत नाही. शेवटचा कॉल आहे दोन्ही टीमसाठी. यस, इनामपुरी संघाचा संघनायक आलाय अंगद पाटील. वलवली टीमचा कॅप्टन मुकेश आपण यायचं आहे. नेक्स्ट बॉल. इथे पंचांचा 9 बॉलचा इशारा आलाय. नो बॉल 1+1 आहे. हा बॉल अतिशय खराब होता. मॅच भरपूर रंगतदार आहे. अगदी 5 विकेट हॉलच्या उंबरठ्यावरती योगेश मात्रे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. तब्बल आतापर्यंत या गोलंदाजानं 4 विकेट्स पटकावल्या गेल्यात, 15 धावा त्याने खर्च केल्यात. जरी पुढचा बॉल फ्रीडचा असेल, म्हणजे जरी विकेट इथे मिळाली रनआउटची, तरी गोलंदाजाच्या खात्यामध्ये लागत नाहीये. परंतु शेवटच्या बॉलवरती संधी असेल आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत घनश्याम पाटीलनं हा 5 विकेट हॉल इथे मात्र सादर केलाय. इथे अगदी लगाम पिक्चरची आठवण करून देणारा हा स्ट्रोक प्रीतमच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता. रिप्ले ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळेल. फ्रीडचा बॉल होता, अगदी कुठेही खेळू शकत होता, परंतु इथे थोडीशी वेगळी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली आणि आमच्या पीटीसीच्या कॅमेरामॅनने ते बरोबर कैद केलंय. रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहिलं गेलंय कशा पद्धतीनं प्रीतम तयार होता. हे बघा, पाहू शकता तुम्ही, अगदी अगला वेगळा स्ट्रोक होता. कसा बसा मी तर म्हणेल या बॉलला खेळलं गेला. शेवटचा बॉल आहे योगेश मात्रे. अपील जोरदार आहे, अपील जोरदार आहे, परंतु विश्वास नाही आहे. उत्साह जास्त होता. योगेशलाही एक्झॅक्टली माहित होते की हा लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होते. धावा धाव पलकावरती लागल्या गेल्यात. 20 धावा, 6 गडी बाद. थँक्यू सो मच. तर चला आपण टॉस करूया दोन टीम मध्ये. एकीकडे टीम असेल आई गावदेवी एकता 11 वलवली, अमन ब्रिगेड वलवलीच्या विरोधात केपीसी इनामपुरी. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि इम्तियाज भाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपल्या शुभाचे आपण टॉस करू. खरं तर शेरदिल टीम मात्रेपाडा खेळत असताना संघाचे पुरस्कर्ते राहिलेत.
त्यांच्याच शुभ असे आपण करतोय टॉस या दोन टीम मध्ये. प्रभाकर शेठ याचं या अमन ब्रिगेड संघाचे पुरस्कर्ते प्रभाकर शेठ यांना सुद्धा विनंती करेन. पी के पाटील साहेब या आपण गेली कित्येक वर्ष अगदी त्यांचं क्रिकेटचं जवळचं नातं राहिलंय आणि नाईट स्पर्धेचे आयोजक पी के पाटील साहेब यांना विनंती करेन यावं आपण. अमन ब्रिगेड वळवलीच्या विरोधात केपीसी इनामपूर्वी. यस टॉस जिंकला या अमन ब्रिगेड टीमने. टॉस जिंकला या डिसिजन पेंडिंग. हो हो आता टीम अमन ब्रिगेड वलवली या संघाने टॉस जिंकला. त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे आणि याच्यानंतर सामन्यासाठी दोन्ही संघ बेलवली आणि त्याच्या विरोधात सुरई संघ. दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करा. आमच्या आयोजकांशी लगेच संपर्क करा. टीम बेलवली संघ या ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला. हा सर्व टीमचे कॅप्टनला विनंती आहे की जेव्हा टॉस होईल तेव्हा आपण डिसिजन त्वरित द्यायचं आहे कारण उद्यापासून पेंडिंग ठेवता येणार नाही डिसिजन. लक्षात ठेवा. चला सुरईचे कॅप्टन आणि त्याचबरोबर टीम बेलवली संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क करा आणि टॉस साठी लगेचच याच्या इनिंग नंतर यायचंय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच जगदीश सर. चौथ्या षटकाला सुरुवात आहे. सौरभ पहिला बॉल लाभ केलाय. वाडा स्ट्रोक प्रीतमच्या बॅटनं हालाय खणखणीत असा षटकार. स्वागत केलंय सौरभ मात्रे या गोलंदाजाचं. या डावातील हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतम पाटील या फलंदाजाच्या बॅटनं पाहायला मिळतोय. या षटकाराच्या मदतीनं 26 धावात डाव पटलावरती. छोटा पॅकेज बडा धमाका. अगदी असं वाटलं जातं की छोट्या हाईटचा खेळाडू आहे ते काय खेळणार परंतु त्याचे फटके जेव्हा पडायला सुरुवात होते ना तेव्हा भल्या भल्या गोलंदाजांच्या अगदी त्यांना तारे दाखवतो या फलंदाज. आणि त्यातलाच एक फटका तुम्हाला पाहायला मिळाला. सौरभचं वेलकम केलंय. कमालीचा बॉल आहे. चांगलं कमबॅक आहे. अगदी शॉर्टअप लाईनचा बॉल होता. थोडासा हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु इथे स्लॉट मध्ये बॉल आला नाहीये प्रीतमच्या. कारण का मगाशीच आम्ही चर्चा केली की कमी उंचीचा खेळाडू म्हटलं त्याला जी शॉर्टअप लाईन थोडंसं अगदी जर फास्ट मध्ये त्याने जर का ऍक्शन मुवमेंट नाही घेतली तर त्याला खेळता येत नाहीये. इथे डॉट बॉल आलाय. षटकारानंतर चांगलं प्रत्युत्तर. फुलटॉस बॉल मिसटायमिंग आहे परंतु गॅप शोधला जाईल. अगदी मिड विकेटच्या डोक्यावरनं हा आलाय दणदणीत करणारा षटकार. या गोलंदाजाला थोडंसं कानमंत्र देतात की यार जे मागचे 3 षटक राहिले तिथे चांगली गोलंदाजी होती. अगदी तुझंही षटक त्याच पद्धतीने असायला हवं. जरूर 2 षटकार खालेत परंतु इथून 2-3 बॉल जे शिल्लक आहेत ते जरूर तुझ्या माध्यमातून चांगले यायला हवेत. हाच कानमंत्र इथे जणू काही या 2 खेळाडूने या गोलंदाजाला दिलाय. परंतु येणारे 3 बॉल कशा पद्धतीचे असेल आणि प्रीतम आता खरं तर पेटून उठलाय मी तर म्हणेल या षटकामध्ये. कारण का जो डाव इथे मात्र शांत होता त्या डावाला खरं तर याने वनवा लावलाय या 2 षटकारांच्या मदतीनं. आणि खरं तर ही ओळख आहे अथर्व 11 गावदेवी कानपुली टीमची. कारण का येणारा प्रत्येक फलंदाज षटकार ठोकण्याची ताकद जरूर ठेवतो. पंच करायचं होतं अगदी पॉइंट आणि खेवरला परंतु बॅकफूट वरती जाऊन खेळणं हा स्ट्रोक तेवढा जमला नाही या फलंदाजाला. डॉट बॉल आलाय. रिप्ले ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता थोडासा शपली झाला होता परंतु बॉल परत पोहोचू शकला नाहीये. बॉलने जे मिळालेली उचली होती ना ती उचली एक्झॅक्टली इथे फलंदाजाला बीट करून गेली आहे. डॉट बॉल आलाय. षटकारानंतर जरूर पुढचा बॉल डॉट खेळतोय. आता या बॉल वरती काय असणार आहे. कमालीचा बॉल आहे परंतु इथे पंचांनी वाईट दर्शवला गेलाय आणि यष्टी रक्षक अगदी पंचांकडे धावत गेले. या बॉल वरती काय आहे
पंचांचा इशारा आलाय. इट्स अ वाईट बॉल. पंचांशी आपण कुठल्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये. मात्रेपाडा टीम या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. बॉल वाईट दिला गेलाय. यस, बॉल वाईटच आहे. आणि आमचे तिसरे पंच बोलाडे सरांनी अगदी इथे चेकआउट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा बॉल एक्झॅक्टली वाईटच आहे. अगदी अंपायर्सला तो अधिकार आहे घेणं की न घेणं. आणि तिसऱ्या पंचाने रोशन सर अगदी एक्झॅक्टली इथे चेकआउट केलंय की मैदानाच्या आतमध्ये ज्यासाठी हा विषय रंगला जातोय त्याची आपण पाहणी करूया. अगदी अल्पेशी गेले होते की यार इथे या बॉल वरती काय घडलं गेलंय, कारण का राजेश आणि अल्पेश अगदी स्टंपच्या क्लोज आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे या बॉल वरती काय घडलंय. परंतु पंचांच्या मताशी ते सहमत राहिले गेले. गुड कॉल. 33 धावा धावपटलावरती. नेक्स्ट बॉल उडवला बॉलला. टायमिंग प्रॉपर नाहीये परंतु गॅप मिळाला या बॉलला. अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरनं एका टप्प्याने बॉल सीमा पलीकडे चौकार. अगदी पनवेल प्रीमियर लीग साठी विशेष योगदान, विशेष सहकार्य पीपीएल ग्रामीण धमाका, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, अगदी 6 ट्रॉफ्या पुरस्कृत सन्माननीय माननीय श्री जगन्नाथ शेठ दाडावकर, ऋषभ मंडप डेकोरेटर्स वावंजे यांच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. त्यासमोर स्मरण मंडप डेकोरेटर्स पालेखुर्द रविकांत शेठ गोंधळी यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आणि दोन संघांना मनपूर्वक शुभेच्छा. या बॉल वरती एक्झॅक्टली घडलंय काय रोशन? अगदी झेल तर टिपला गेलाय परंतु इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. अगदी बाउंड्री लाईन वरती हा चांगला झेल टिपलाय परंतु ज्यावेळेस झेल टिपला गेला तिथे शत्रक्षकाचा शरीराचा कुठला भाग सीमा रेषेला असताना त्या तिथे काही भाग लागलाय की काय? आणि पीटीसी या वाहिनीवरती इथे मात्र आणि आमचे तिसरे पंच बोलाडे सर हे चेकआउट करतील आणि त्यानंतर हा निर्णय सोपवला जाईल. यस, इट्स अ OUT. फलंदाज बाद आहे. चांगला झेल टिपला गेला. अगदी मच्छिंद्र होते तिकडे. आणि सर्व खेळाडूंनी आणि सर्व टीमनं विशेष सूचना आहे. अगदी रेफल करण्याचा निर्णय हा फक्त अंपायरचाच असेल, रिव्ह्यू घेणार. त्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये. अथवा 12वा प्रतिनिधी अगदी चेअर सोडून पलीकडे गेला अथवा एखादा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरला, ह्या गोष्टींना इथे पॅनलाइज केलं जाणार नाहीये. या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करा. उगाच आपण त्या गोष्टीवरती वाद घालायचा नाहीये. आणि ड्रेस कोड वगैरे चेंज असेल तर यासाठी पण आपण वाद घालायचा नाहीये. कारण का नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्ही कुणालाही पेनल्टी दिली नाहीये परंतु याचा गैरफायदा आपण घेऊ नका. अगदी 10 दिवस सरलेत आणि उद्या या स्पर्धेचा मेगा फिनाले. यस, या गोष्टीकडे लक्ष केंद्रित असू द्या. कृष्णा मात्रे आलेत गोलंदाजीला. शेवटचं षटक आहे. 7 फलंदाज आतापर्यंत गारद आहेत. स्वैग से करेंगे हम कृष्णा मात्रे तुम्हारा स्वागत हे म्हणत असताना फलंदाज नितेशनं ठोकलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं अल्पेशच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं 43 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
खरं तर मात्रेपाडा टीम म्हटलं तर त्यांचे खंबे समर्थक आमचे रवींद्र गोंधळी आणि मयूरजी भोईर, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जर आपण आला असाल तर निश्चित स्वरूपात व्यासपीठावरती यावं. 43 धावा धावपटलावरती पहिल्या बॉल वरती अगदी शेवटचं षटक, हाणामारीचं षटक असताना सुरुवात अतिशय दमदार झाली या षटकाची. नितेश पाटीलनं अगदी षटकार ठोकला गेलाय. 8व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज आणि त्याच्या जोडीला 9व्या क्रमांकाचा नॉन स्ट्रायकर इनला मयूर मते. मी मगाशीच उल्लेख केला होता, ग्रामीण मध्ये 11व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा षटकार ठोकण्याची ताकद ठेवतो आणि इथे गुडघा वाकवलाय. स्क्वेअर लेगला तिथे खेळाडू आहे. वन मोर विकेट डाऊन. झेल टिपला गेला. अक्षय चांगला झेल टिपला गेलाय आणि फलंदाज नितेशला इथे मात्र परतावलं जातंय. षटकारानंतर हे चांगलं प्रत्युत्तर आहे. चांगलं संगीत खरं तर डीजे प्रशांतच्या माध्यमातून आपण ऐकले गेलेत. 8वा फलंदाज बाद झालाय आणि स्वतः संघनायक सध्याच्या घडीला तुम्हाला बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. अथर्व इलेव्हन गावदेवी कानपल्ली टीमचा कॅप्टन सुधीर पाटील 10व्या क्रमांकावरती आलेत. 8 फलंदाज बाद झालेत. धावपलिकावरती 43. सामना हाय व्होल्टेज होईल याच्यातील मात्र शंका नाहीये. सुधीरसाठी हा बॉल हवे परंतु बॉडी लाईनचा अगदी सोडून देण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल भरपूर चांगला आहे. अगदी काही वेळेसाठी सुधीरला असं वाटलं होतं की हा बॉल कदाचित वाईट असेल, परंतु तसं नाही आहे. पुढचा बॉल कृष्णा याचा डाऊन द ग्राउंड राहिलाय. लॉंग ऑफला चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल करतोय. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न, फेकी अचूक आहे परंतु तिथे काय घडलंय. आय थिंक एसटी रक्षक थोडासा मागे जरी असला तरी चालला असता, परंतु त्याने पुढे येऊन पकडण्याचा प्रयत्न झाला. अगदी लॉंग ऑफला तिकडे राजेश होते. फेकी अचूक राहिली होती परंतु यष्ट्यांचा वेध घेणारी ही फेकी नव्हती. 2 धावा या दरम्यान इथे मात्र पूर्ण होतात. धावपलिकावरती 45 लागतात. शेवटचे 2 बॉल. फुलटास बॉल होता. पॉइंटला तिथे मात्र ढकलले गेले. 1 धाव अगदी चोरली मी तर म्हणेल. हातामध्ये बॉल असताना सुद्धा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातातनं सिंगल धाव चोरली गेले आणि धावपलिकावरती 46. एकाच चांगला फटका मनोवैज्ञानिक खरं तर इथे प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जाईल कानपुली टीम कडनं आणि त्यासाठी मयूर मात्रे आता ऑन स्ट्राईक आहेत. मयूर मते शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा हा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल. कृष्णा मात्रे गोलंदाजीच्या बोल्यावरती. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील. बॉलला लाभ केलाय. मी उल्लेख केला होता एका चांगला फटका येणं गरजेचं आहे. 50हून अधिक धावा या बॉलवरती जरूर होताना पाहायला मिळतील. मिळालाय षटकार. अगदी शेवट गोड करण्याचा प्रयत्न राहिलाय मयूर मतेचा आणि या षटकाराच्या मदतीनं 52 धावा धावपटलावरती 53 धाव्यांचं आता लक्ष असेल. मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचा प्रयत्न राहिला या बॉलवरती. माइंडसेट आता 50 धाव्यांचं टार्गेट 50हून अधिक आणि ते एक्झॅक्टली कंप्लीट केलंय अथर्व इलेव्हन गावदेवी कांपोली टीमनं आणि शेरदिल मात्रेपाडा टीमला आता 30 बॉल मध्ये 53 धाव्यांचं लक्ष असणार आहे. येस 53 धावांचं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून आता सलामीची जोडी शेरदिल मात्रेपाडाशी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ न दबडता लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. मात्रेपाडा संघ आपण या गोष्टीची नोंद घ्या. पनवेल प्रीमियर लीगचा आपण आनंद घेतोय. अखंड रायगड जिल्ह्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर इतका मोठा शामियाना जर कोणी उभारलाय तर आमचे बंधुतुल्य मित्र शिरवलीचे अर्थातच मंगलमूर्ती मंडप डेकोरेटर्स रोशन पाटील शिरवली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कोणालाही जर आपल्या स्पर्धेसाठी, लग्न कार्यासाठी, इतर कोणत्याही गोष्टीसाठी जर असा शामियाना उभारायचा असेल तर आपण रोशन पाटील शिरवली यांना संपर्क करू शकता. डे नाईट मॅचेसचं शेड्यूल असेल जरी तुमचं तरी देखील त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सर्व प्रकारचं मंडप डेकोरेटर तुमच्यासाठी आमचे रोशन पाटील शिरवली लगेचच तुमच्या सेवेत हजर आहेत. कारण
अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये गॅलरी देखील आहे, VIP डाईस देखील तुम्हाला खाली पाहायला मिळेल आणि अगदी समालोचन कक्ष असेल, संगीत कक्ष असेल, सगळ्या गोष्टी अतिशय नीटनेटके पद्धतीने जर कोणी बनवल्या असतील तर ते आमचे रोशन पाटील शिरवली, मंगलमूर्ती मंडप डेकोरेटर्स यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. अतिजी दळवी, उमेशजी दळवी आणि सुरेशजी दळवी यांच्या माध्यमातून अगदी कैलासवासी कुमार आर्यन पार्थ याच्या स्मरणार्थ अगदी हात देऊया मदतीचा संकल्प समाजसेवेचा, हे पाहता अगदी समाजसेवेसाठी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष योगदान राहील अशा आमच्या दानशूर दात्यांचं, त्रिवेणी संगमाचं, आयोजकांच्या माध्यमातून दळवी बंधू आपलं मनपूर्वक आभार. तो चलते हैं मैदान की ओर. यहाँ पर रोशन पाटिल शिरवली हमारे साथ जुड़ते हुए स्वागत है रोशन पाटिल आपका कमेंट्री बॉक्स में. मजा आएगा इस मुकाबले में. यहाँ पर आ रहा कि 53 रनों का लक्ष्य होगा इस मुकाबले में. तो चलते हैं मैदान की ओर. यहाँ पर 53 रनों का लक्ष्य होगा शेरदिल मात्रेपाड़ा टीम के सामने और मजा आएगा इस मुकाबले में. रोशन पाठक क्या कहोगे, कैसे चलेगा ये मुकाबला? 52 तो बने पहले सत्र में और 53 का लक्ष्य यहाँ पर होगा. क्या चलेगा इस मुकाबले में? अगदी सर्वात मोठा रणसंग्राम, सर्वात मोठं घनसम युद्ध या लढतीमध्ये पाहायला मिळेल. कारण क्रिकेटच्या सारी पाठावरती सर्वाधिक दमदार खेळ साकार करणारे दोन दिग्गज दादा संघ आज आमने सामने खेळताना पाहायला मिळतील. ये जरूर मजा आएगा क्योंकि दोनों ही टीमें दादा है, दोनों ही टीमें बड़ी है और जब अक्सर ये बड़ी टीमें एक दूसरे के सामने आती है तो क्रिकेट में इसे कहा जाता है द्वंद्व युद्ध. एक बड़ा बैटल हमें नजर आएगा इस मुकाबले में. दर्शकों की संख्या बड़ी तेजी से बढ़ती हुई क्योंकि मुकाबला भी तो बड़ा है. अगदी सर्वात मोठं रणकंदन या लढतीमध्ये पाहायला मिळेल. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं अगदी सन्माननीय रॉयल व्यक्तिमत्व पाहू शकता. माननीय श्री जगन्नाथ शेठ दाडावकर, ऋषभ मंडप डेकोरेटर्स बाबांजे यांच्या माध्यमातून पनवेल ग्रामीण धमाकासाठी 6 ट्रॉफी पुरस्कृत केल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. स्मरण मंडप डेकोरेटर्स रविकांतजी गोंधळी पाले खुर्द आपले मनपूर्वक विशेष आभार. तो चलिए ओपनिंग पैर मैदान के अंदर दाखिल होती हुई और सलामी के दोनों ही बल्लेबाज मैदान के अंदर 53 का लक्ष्य होगा और इस 53 के लक्ष्य को पीछा करते हुए सलामी की जोड़ी मैदान में. ओपनिंग पैर कृष्णा एक तरफ, कृष्णा मात्रे और राजेश मात्रे. ओपनिंग पेयर मात्रेपाड़ा देखिए बात करेंगे इस टीम की तो योगेश मात्रे इंपॉर्टेंट की फैक्टर थे और पहले सत्र में हालांकि पहले 3 ओवर्स में रोशन पाटिल देखिए बहुत ही शानदार गेंदबाजी, नफीतुली गेंदबाजी हुई. योगेश मात्रे ने सभी बल्लेबाजों को चारे खाने चित कर रखा था लेकिन उसके बाद सौरभ मात्रे, कृष्णा मात्रे के खिलाफ हुआ आक्रमण और लगभग 32 रनों की वसूली की 12 गेंदों में. नक्कीच अगदी एखाद्या गडकल्ल्याचं बुरुज ढासलावं त्या दर्जाची फलंदाजी ही काहीशी कोसळली गेली. 8 फलंदाजांचा खात्मा राहिला आणि त्या कारणास्तव की अगदी 52 धावा धावपटलावरती लागल्या. जिंकण्यासाठी 53 धावसंख्येची आवश्यकता है शेरदिल मात्रेपाड्याला. मजा आएगा इस मुकाबले में. पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले कर लेकर आदेश मते नामक गेंदबाज आते हुए गेंदबाजी के लिए पीटीसी के माध्यम से घर बैठे जो ऑनलाइन दर्शक हमारे साथ जुड़े उन सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत. दोनों टीमों को जीत की ढेर सारी शुभकामनाएं. मते की पहली गेंद इनसाइड आउट खेला है थ्रू द कवर्स. बहुत ही शानदार ये स्ट्रोक है, कॉपी बुक स्टाइल में खेला हुआ, कवर्स बाउंड्री लाइन के बाहर 4. अगदी आक्रमक पद्धतीने हा आपण फटका पाहिला. शेरदिल मात्रेपाडा संघाचा हा काढू आक्रमकतेने खेळताना आपण नेहमीच पाहिलाय. नाव आहे राजेश मात्रे. राजेशही थाटामध्ये हा फटका राहिला. अगदी इनसाइड आउट चांगला देखना फटका होता. बहुत बढ़िया स्ट्रोक यहाँ पर कॉपी बुक स्टाइल में क्लासिकल स्ट्रोक आपने देखा थ्रू दी कवर्स बाउंड्री लाइन के बाहर. अगली पेशकश मते आगे रखा गया. स्क्वायर द विकेट खेलना चाह रहे थे, पहले मन बना लिया था बल्लेबाज ने यहाँ के कि बैकफुट पे जाके स्क्वायर द विकेट कट करना है लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. चौके के बाद डॉट बॉल. अगदी दोन संघांचा विचार केला तर दोन्ही संघांमध्ये
गोलंदाजांचा रणगाडा आपण सातत्यानं पाहिलाय. रायगड ठाण्याचं क्रिकेट ज्या उंचीवरती पाहतो त्यामध्ये या दोन संघांचं योगदान खूप देखणं राहिलंय. राईट मोर द विकेट मारा राहिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं अगदी रिंगणामध्ये एक सिंगल रन प्राप्त होते. चुरा लिया तुमने इस रन को, बड़ी तेजी से ये रन चुराए यहाँ पर. सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ फिलहाल 5 रन स्कोरबोर्ड पर. पीछा करना यहाँ पर जतिन गोंदले हमें बताते हुए 53 रनों का और 5 रन स्कोरबोर्ड पर लग चुके. थ्रू दी कवर खेला एक चौका, उसके बाद आया डॉट स्कोर. विकेट खेलना चाह रहे थे बल्लेबाज, लेकिन अब सिंगल चुरा लिया यहाँ पर. अगली पेशकश. ओ बड़ा हिट लगाना चाह रहे थे, बड़ा हिट लगाना चाह रहे थे. माइंडसेट क्लियर यहाँ पर सभी बल्लेबाजों की, भाई यहाँ पर आक्रमण आक्रमण और सिर्फ आक्रमण हमें करना है. अगदी पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार आणि त्यानंतर तात्काळ गोलंदाजानं घर वापसी दाखवली. हे नेहमीच चित्र आदेश मतेच्या माध्यमातून पाहिले. अटॅकिंग बाना आदेश मतेचा राहिलाय. फ्रंट लाइन गेंदबाज है इस टीम के, मुख्य गेंदबाज है. ओ फिर एक बार उड़ाना चाह रहे थे ओवर द कवर्स, फील्डर भाग रहे तेजी से, क्या गेंद को रुका पाएंगे. बड़ी शानदार फील्डिंग आउटफील्ड में वहां पर नजर आई. कॉलिंग खराब थी, लेकिन लीजे भाई बड़ी तेजी से ये रन चुरा लिए यहाँ पर. अगदी पाठमोरी धावत असताना आपण प्रीतम पाटीलला पाहिलं. बॅकअप साठी चेतन पाटील कानपोली याला आधी ढालीसारखा समोर सावरला आणि प्रीतम पाटीलनं हा चेंडू अडकवलाय. बहुत बढ़िया यहाँ पर रनिंग बिटवीन द विकेट. यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों में अच्छा तालमेल हमें नजर आया और इसी के साथ यहाँ पर 3 रन चुरा लिए. 8 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर. पहले ओवर की ये आखिरी गेंद होगी. एक्शन रिप्ले आप देख रहे हैं. ओवर द कवर्स खेलने का प्रयास किया था यहाँ पर बल्लेबाज ने, लेकिन उतने सफल नहीं रहे, उतने कारगर नहीं रहे. काय दमदार क्षेत्ररक्षण पाहू शकता अथर्व 11 आई गावदेवी कानपुले या संघाचं. नेक्स्ट बॉल आदेश मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. अगली पेशकश अटॅकिंग बाना व्ही शेप मध्ये खेळाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा लॉंग सिक्सर. बहुत ही बढ़िया हिट यहाँ पर. एक्शन रिप्ले नजर आता है स्क्रीन के ऊपर. और तो विकेट आए थे, लॉप किया सीधे बल्ले से, तो चलिए 6 रन यहाँ पर. बघा 70चं कव्हर असलेली बॅट जर चुकून कोणाकडे आली असेल तर प्लीज आपण रिटर्न करा, बिकॉज त्यामध्ये बॅट तर आहे आणि त्यासोबत मोबाईल देखील आहे 2. त्यामुळे विनंती आहे की ती जर चुकून कोणाकडे बॅट आली असेल तर ती आपण लगेचच म्हात्रेपाडा संघाकडे सुपूर्द करायची आहे. नक्कीच विशेष सूचना असेल. अधिक खेळाडू कॉक्सच्या समोरून ती बॅट हरवली आहे, ती बॅग हरवली आहे. तात्काळ जर कुणाला मिळाली असेल तर आमच्याकडे ती जमा करावी ही विनंती है. तो चलिए दोस्तों यहाँ पर पहले ओवर का खेल खत्म होता हुआ. पहले ओवर के बाद 14 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. रोशन पाटिल देखिए इस मुकाबले में बहुत मजा आएगा. 53 का लक्ष्य, 14 बन चुके. अगदी 14 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. विजयाचा सौदा दोन संघांना आखायचा आहे. ग्रामीणचा हा धमाका आहे आणि ही लढत तितकीच देखणी पाहायला मिळेल. अगली ओवर अगली पेशकश. यहाँ पर नए गेंदबाज चेतन पाटिल आते हुए गेंदबाजी के लिए. ऐसे लगा कि मते शायद अगले आने वाले कुछ गेंदों पर बल्लेबाजों को रुकाएंगे, लेकिन नहीं, आक्रमण और सिर्फ आक्रमण हमने देखा. P1चं पहिलं षटक राहिले जिथे 14 धावा येताना पहिल्या बॉलिंग ट्रॅक वरती येतोय चेतन पाटील कानपोली. एक अष्टपैलू गुणवान खेळाडू. फलंदाजीचा विचार केला तर ज्याच्या माध्यमातून उपयुक्त फटकेबाजी आपण पाहिली नाही. फक्त 5 चेंडूमध्ये 5 धावा त्याच्या बॅटमधून राहिल्या, परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून दहशत प्रस्तावित करावी लागेल चेतन पाटीलला. अच्छी गेंदबाजी करनी होगी यहाँ पर. 53 का लक्ष्य यदि आपको यहाँ पर रोकना है, सामने वाले दोनों ही बल्लेबाजों को यहाँ पर आपको जल्दी से आउट करना होगा. ज्यादा से ज्यादा विकेटें, अतिरिक्त की डॉट गेंदे, ये सब आपको मदद करेंगे आपकी जीत में. अगली पेशकश फिर एक बार. धीमी गेंद थी, लाइन पिक की जल्दी बल्लेबाज ने, ऑन साइड पर घुमा दिया है. फील्डर भाग रहे, लेकिन गेंद नहीं रुकेगी भाई. निकल गई धन करती हुई मिड विकेट बाउंड्री लाइन के पार. आता हुआ PPL 4. आक्रमकतेने खेळलेला हा आपण फटका पाहतो. फलंदाज जर्सी नंबर 09 आणि अगदी आक्रमक होत असताना आलेला हा अजून एक धमाकेदार चौकार. कृष्णा म्हात्रेची बॅट आता तळपतीये. पण अगदी 12 तासांचा जर विचार केला तर 12 तासांमध्ये 2 वेळा हे दोन संघ आमने सामने येताना पाहायला मिळत आहेत. अगदी खुटारीची स्पर्धा डेच्या स्पर्धेमध्ये सकाळी हे दोन संघ आमने सामने खेळले, तिथे जिंकला होता कानपुली. आता नाईट मध्ये हे दोन संघ पुन्हा एकदा 12 तासामध्ये दुसऱ्यांदा आमने सामने येत आहेत. इथे इतिहास घडणार का, मातेपाडा कमबॅक करणार का, हा मोठा प्रश्नचिन्ह. लेकिन यहां से मैदान में क्या हुआ रोशन पाटिल, देखिए हाथों से चिटक गए कैच. भाई आपने कैच छोड़ा है कि मैच छोड़ा है.
जीवन दान मिला। यहाँ पर एक्शन रिप्ले देख सकते हैं आप दोस्तों स्क्रीन के ऊपर। जैसे कि यहाँ पर मन बना लिया था लॉप करने का, निचले सिरे पर लगी बल्ले के, वहां से गेंद बहुत देर हवा में थी और आखिरकार फील्डर वहां पर आए और एक आसान सा कैच यहाँ पर ड्रॉप होता हुआ। अगदी बाला त्या ठिकाणी सज्ज होता. अगदी लीग स्टेज मध्ये बालाचा आपण दबदबा पाहिला होता गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे सोडलेला असेल कितपत मागदा ठरेल. फिर एक बार चेतन निकलते हुए अगली गेंद लेकर लॉप करना चाह रहे थे, मन बना लिया था बड़ा हिट करने का यहाँ पर बल्लेबाज ने। बाल बाल बचे गेंदबाज यहाँ पर, बिंदी गेंद आते हुए डॉट बॉल की समाप्ति मैदान में। 19 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। ऋषभ पाटिल देखिए पहली 4 गेंदों में सिर्फ और सिर्फ 5 रन खर्च किए। ये नफीतुली गेंदबाजी चेतन पाटिल करते हुए। अगदी तीक्ष्ण धारदार गोलंदाजीचा वावर, गोलंदाजाची पावर आणि या धारदार गोलंदाजीच्या जोरावरती अगदी 4 चेंडूमध्ये या गोलंदाजांना अगदी 5 धावा खर्च केल्या. पंचतारांकित गोलंदाजी राहिली, परंतु फलंदाजांना आक्रमकतेनं खेळ हा साधनं हे तितकंच गरजेचं आहे. अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. रोहित पाटील त्या ठिकाणी सज्ज आहे. आलेली अगदी ही एकच धाव. फिर एक बार स्ट्राइकिंग एंड पर यहाँ पर बल्लेबाज कृष्णा नजर आएंगे हमें। यहाँ पर आक्रामक भूमिका पहले ओवर में, हालांकि बात करेंगे लगभग 14 रन वसूल किए थे, लेकिन इस ओवर में रनों की गति धीमी कर दी पूरी तरह से। फिर एक बार दूसरे ओवर की आखिरी गेंद लेकर चेतन आगे मुड़ते हुए पावर प्ले का ये सत्र शुरू है। अभी ऑन साइड पर खेला इस बार, अच्छा शॉट कैप में खेलने का प्रयास, सफल रहे बल्लेबाज। अलोंग दी कपेट वाइड इच लॉन्ग ऑन के बाहर निकलती हुई गेंद जमीन पर आग लगाती हुई आती हुई चौका। ये शानदार, काय दमदार फटकेबाजी अंतिम चरणामध्ये पुन्हा एकदा व्हायला सुरुवात होते. अलीकडच्या 5 चेंडूंचा विचार केला तर या गोलंदाजानं अगदी 6 धावा खर्च केल्या. अंतिम चेंडूगणिक आलेला हा चौकार काहीस बल प्राप्त करून देईल, शेर देईल मात्रिपाडा या संघाला. शेर देईल जे पॅकर आहेत सन्मान्य इम्तियाज भाई शेख असतील, शाहिद भाई शेख असतील, एवन जोडी आहे बंधूंची, ज्यांच्या माध्यमातून शेर देईल मात्रिपाडा या संघाला पॅक केले जातं. आणि समोरील संघ पाहतो अथर्व 11 गावदेवी कानपोली. अगदी स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये ज्या पॅकरचा डंका पाहिला असे रॉयल पॅकर एवन सरपंच बोलनाशेठ पाटील, सरपंच वल्लभ यांचं मनपूर्वक स्वागत. अभी भी याद है देखिए रोशन पाटिल 2023 में 18 से 20 लगभग फाइनल जीत के दिए थे शेरदिल मात्रेपाड़ा इस नाम ने। तो पैकर्स देखिए वही सोच रहे कि फिर से वो फॉर्म कंटिन्यू हो सकता है क्या यहाँ पर इस प्रतियोगिता में, यहाँ पर दमखम दिखाना होगा शेरदिल मात्रेपाड़ा टीम को। अगले आने वाले 18 गेंदे जीत के लिए 29 की जरूरत होगी। दोनों ही ओपनर बल्लेबाज धाकड़ बल्लेबाजी कर रहे हैं। दोनों ही बल्लेबाजों ने 6 गेंदे खेले और 12-12 रन बनाए और लगभग 2000 से ज्यादा दर्शक यहां पर ऑनलाइन हमारे साथ जुड़े। पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट और पीपीएल की ओर से उन सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत होगा। 18 गेंदे 29 रन, यहां से फिलहाल ये मुकाबला मात्रेपाड़ा की ओर झुकता हुआ नजर आता है। अगदी दोन संघांचा विचार केला तर अंतिम चरणामध्ये बिग फाइट या दोन संघांदरम्यान पाहायला मिळेल. अगली पेशकश अटॅकिंग बाना, रन आउट ऑफ द पार, इट्स अ बिग हिट, 6 षटकार. व्हाट अ शॉट वाज दैट, क्या बेहतरीन टाइमिंग यहां पर नजर आई बल्लेबाज की। जिस समय संपर्क हुआ रोशन, वहां पर पता चला सभी दर्शकों को कि ये गेंद भाई अब बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। बढ़िया हिट, काय दमदार फटकार राहिला. अगदी राज शरद बोईस टेंबोडे स्टॅनला सलामी दागणारा हा रॉयल पीपीएल सिक्सर. बहुत बहुत ताकतवर ये हिट था। अगले साल संदीप सर देखिए यहाँ पर लंबाई पर आप रन लिख दीजिए भाई, क्योंकि यदि लंबाई पर रन होते तो यहाँ पर ये छक्का नहीं मेरे भाई, ये अट्ठा होता. सबसे ग्रेट अगदी पेट गावाकडे हा फटकार राहिला, तिथे विस्थापित झाला. अगदी लांब लचक फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. राजेशाही थाटामध्ये हा फटका खेळाय. नाव आहे राजेश माद्रे. समीकरण पाहायला मिळेल, काहीसा खतरा मंडरावतोय कानपुलीकडे. चेंडू शिल्लक असेल 17 आणि जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता. मात्रेपाड़ा गांव में जाकर अब ढिंडोरा पिटवा दो भाई कि मात्रे मार रहा है और तगड़ा मार रहा है. आणि अगदी चांगले टोले पाहायला मिळत आहेत. जय भोले मातेपाडा या संघाच्या माध्यमातून जो आज शेरदिल या नावानं खेळतो. मजा आएगा, मजा आएगा. ऐसी बल्लेबाजी यदि आज पूरे इस सत्र में होती रही तो दर्शक तो कहीं जाएंगे नहीं भाई, आज आनंद लेंगे पीपीएल का. ऑन साइड पर खेला है, मिड ऑन से पीछे गेंद लॉन्ग ऑन पर, थोड़े फंबल हुए वहां पर फील्डर और 1 रन चुरा लिया भाई तेजी से.
सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ कुछ स्कोर की बात करेंगे यहाँ पर हमारे स्कोर मित्र जतिन गोंदले में बताते हुए 31 रन स्कोर बोर्ड पर आने वाली 16 गेंदे 22 की दरकार। अगदी दोन फलंदाजामध्ये चांगली अशी भागीदारी पाहायला मिळते. कृष्णा माधे 6 चेंडू खेळलाय, 12 धाबा त्याच्या बॅटमधून. राजेश खेळला अगदी 8 चेंडू 19 धाबा त्याच्या बॅटमधून राहिल्या. रिले कॅच पकडणं खूप गरजेचं होतं कृष्णा पाटीलच्या हातून. हा चेंडू हा झेल निसटला, परंतु बॅकअप साठी अगदी सुधीर पाटील होते सुसज्ज पद्धतीनं हा झेल पकडणं खूप गरजेचं होतं क्षेत्ररक्षकांसाठी आणि खास करून कानपुली संघासाठी. पाहू शकता रिप्लेच्या माध्यमातून. एक्शन रिप्ले नजर आता हुआ स्क्रीन पर, जैसे ही बल्ले का बाहरी सिरा लगा वहां पर विकेट कीपर से गलती हुई और सेकंड विकेट ही देखिए जो शॉट थर्ड के क्षेत्र में खड़े वो भी वहां पर कारगर साबित नहीं हुए। अगली पेशकश, ओ इनसाइड अप खेलने का प्रयास, बढ़िया शॉट, फील्डर वहां पर मौजूद और बॉडी तेजी से आए भाई वहां पर। देखिए बहुत तेजी से आए रोशन वहां पर, लेकिन ना कैच हो पाया ना अच्छे से गेंद पकड़ पाए। अगदी सलग 2 वेळा प्रीतम पाटील, प्रीतम प्यारे चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक रन शॉट पाहायला मिळते. देखिए भाई यदि आपको पूरे रन चाहिए तो रन भी पूरा लेना होगा, लेकिन यहाँ पर देखिए सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ। फिर एक बार टोटल की बात करेंगे, देखिए यहाँ पर 32 मेरे ख्याल से 32 रन नजर आते हैं स्कोरबोर्ड पर। रोशन अगले आने वाली 14 गेंदे 21 की जरूरत, ये 2 गेंदे कितनी इंपॉर्टेंट दोनों ही टीमों के लिए। प्रथमेश अगदी आदेश मधीचा पहिला चेंडू आलेला षटकार आणि त्यानंतर या गोलंदाजाने असं चांगलं असं कमबॅक साधलं. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु रोखून धरले सन्मान्य संजय शेठ माद्रे, साक्षी एंटरप्राइजेसचे दमदार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून एक दमदार स्टँड अगदी लॉंग ऑनला पाहू शकता. साक्षी स्टार एंटरप्राइजेस सन्मान्य संजय शेठ माद्रे इनामपुरी, आपले मनपूर्वक स्वागत है मेहमानों का, आए हुए सभी मेहमानों का तहे दिल से हार्दिक स्वागत होगा पीपीएल पनवेल प्रीमियर लीग की ओर से। 13 गेंदे और आने वाली 13 गेंदों में जीत के लिए 21 की दरकार होगी। जैसे कि आपने देखा 53 का पीछा कर रहे थे, यहाँ पर 32 रन स्कोरबोर्ड पर लग चुके। 9.69 के औसत से अब यहाँ पर रन बनाने, तो चलिए यहाँ पर भाई फोर्स किया है पॉइंट पर फील्डर, बेहतरीन फील्डिंग वहां पर। ऐसे लगा कि चपराक लगाई यहां पर बल्लेबाज ने बड़ी तेजी से, ऑफ स्टंप की हल्की सी बाहर रखी थी रोशन, और एक्शन रिप्ले देखिए फोर्स किया वहां पर पॉइंट पर, अच्छा शॉट सिंगल मिला। अगदी मॅच बनू शकते अंतिम चरणामध्ये, परंतु अंतिम टप्प्यामध्ये ज्या दर्जाचं क्षेत्ररक्षण नाकलं जातं कानपुली संघाकडून, आणि हे पाहता अगदी अंतिम चरणामध्ये एक बिग बॅटल या दोन संघांदरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. सन्माननीय उद्योग जगतामध्ये ज्यांचा आपण डंका पाहतो, सतीश शेठ माधे इनामपुरी आणि सन्माननीय संजय शेठ माधे इनामपुरी, त्यांच्या समवेत अगदी आमचे अक्षयजी जोशी पेडगाव, या त्रिवेणी संगमाचं अगदी सातत्याने एक चांगले योगदान या स्पर्धेसाठी लागले. सतीश शेठ माधे, संजय शेठ माधे इनामपुरी यांच्या माध्यमातून दरवर्षी आमच्या या समाजसेवेसाठी वेगवेगळे स्टँड ची उभारणी त्याच्या माध्यमातून केली जाते. तो चलिए 12 गेंदे 20 की जरूरत, पानी तो पिएंगे भाई, पानी की प्यास तो बुझेगी, लेकिन रनों की प्यास बुझाई जो इन दोनों बल्लेबाजों ने, तगड़ी बल्लेबाजी हुई। मजा आया इस पहले 18 गेंदों के खेल में, जहां पर 19 रनों का बहुमूल्य योगदान रहा राजेश मात्रे और कृष्णा मात्रे ने 14 रन लगाए। अगदी 18 चेंडू मध्ये 33 धावसंख्येची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहावयास मिळते, आणि एक मॅरेथॉन इनिंग या दोन फलंदाजांकडून इथे साधली जाते. जलप्राशन केल्यानंतर शक्तियुक्तीचा भडीमार या दोन संघांदरम्यान पाहायला मिळेल. ये जरूर अब यहाँ से कानपुरी टीम को भी यहाँ पर कुछ अलग करना होगा, अच्छी गेंदबाजी, डिसिप्लिन बॉलिंग अटैक लगाना होगा, नफीतुली गेंदबाजी करनी होगी और विकेटें चटकानी होगी। एक का दूसरे विकेट से कुछ नहीं होगा भाई, बंच ऑफ द विकेट, गुच्छे में विकेट आना बहुत जरूरी है अब यहाँ से कानपुरी टीम को। अगदी तीक्ष्ण धारदार गोलंदाजीचं आकलन, बॉलिंग ट्रॅक वरती सफर करावं लागेल. अगदी पहिल्या 3 षटकांदरम्यान जे काय घडले ते विसरून जाऊन पुढे काय करायचंय याच्यावरती विचार मंथन करावं लागेल कानपुलीला. करम पाटिल बॉलिंग मार्क पर आते हुए, अब यहां से इस ओवर में पता चलेगा दर्शकों को कि किस तरफ मुकाबला अब झुकने वाला है भाई। इंपॉर्टेंट स्पेल रहेगा यहां पर। करण पाटिल सेकंड लास्ट ओवर कहा जाता है कि गेंदबाजों के लिए बड़ा मुश्किल ओवर होता है, और वही मुश्किल ओवर लेकर करम पाटिल आते हुए बॉलिंग मार्क पर। राजेश मात्रे और कृष्णा मात्रे हालांकि है अभी भी विकेट पर, कोई विकेट गवाई नहीं यहाँ पर शेरदिल मात्रे पाड़ा ने ऑन साइड पर खेला है, अच्छा शॉट, समझदारी भरा क्रिकेट खेल रहे हैं दोनों ही बल्लेबाज, सेंसिबल अप्रोच के साथ यहाँ पर बल्लेबाजी करते हुए दोनों ही बल्लेबाज, अच्छी समझ अच्छी दमज रखी दोनों ही बल्लेबाजों ने। सिंगल के साथ टोटल आगे
34 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। अब आने वाली 11 गेंदे 19 रनों की दरकार होगी इस मुकाबले में शेरदिल मात्रेपाड़ा के लिए। अथर्व 11 गांवदेवी कानपुरी टीम सोच रही कि भाई यहां से विकेटें कैसे चटकाई जाए, बड़ा हिट करने का प्रयास, कैचेट की मांग की, गेंद बड़ी देर तक हवा में थी। आखिरकार लंबा यह सफर तय किया था दोनों बल्लेबाजों ने, बहुत देर तक राह देखी कानपुरी टीम ने और बड़ी राह के बाद एक चाह मिली। विकेट के यहां पर पतन होता हुआ राजेश मात्रे छोड़ेंगे मैदान। 19 रनों की ये शानदार इनिंग, कैच लपका वहां पर नीतीश पाटिल ने, भाई बहुत शानदार कैच लपका। विकेट का पतन, पहला झटका शेरदिल मात्रेपाड़ा को। एक्शन रिप्ले लॉप करना चाह रहे थे, उतना अच्छा संपर्क हुआ नहीं, ना एलिवेशन मिला और एक शानदार कैच वहां पर नितेश का हमें नजर आया। बढ़िया कैच, पहले विकेट का पतन यहां पर होता हुआ। देखिए रोशन 20 गेंदे राह देखी एक विकेट की और 20 गेंदों के बाद आखिरकार वो विकेट चटकाई गेंदबाज करम पाटिल ने। अब यहां से आने वाली 10 गेंदे और आने वाली 10 गेंदों में जीत के लिए 19 रनों की दरकार होगी। चलिए योगेश, दर्शकों की संख्या भाई बड़ी तेजी से बढ़ती हुई नजर आ रही है यहां पर इस मैदान पर। पीपीएल ग्रामीण धमाका, ग्रामीण की सभी टीमें शानदार प्रदर्शन करते हुए, कल भी बड़े तगड़े मुकाबले हमने देखे और आज भी आखिरी गेंद तक चलने वाले ये मुकाबले आप देख सकते हैं। नए बल्लेबाज मैदान के अंदर मलंगड़ एक्सप्रेस इस नाम से जो पहचाने जाते हैं, गेंदबाजी तो बड़ी रफ्तारी करते लेकिन अब बल्लेबाजी में भी वैसी रफ्तार आपको रखनी होगी योगेश। अगदी पहिल्या 2 चेंडूमध्ये करण पाटील नंबर 1 गोलंदाजीची सफर दाखवली, परंतु यापुढील 4 चेंडूही तितक्याच जोमामध्ये, ज्या जोशामध्ये सफर करावे लागतील। अगदी 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम शेरदिल मात्रेपाड्याला। कृष्णा मात्रे यहां पर फिर एक बार स्ट्राइकिंग एंड पर नजर आते हुए, बॉलिंग मार्क पर फिर से एक बार गेंदबाज करम पाटिल जिन्होंने पहली 2 गेंदें बहुत शानदार तरीके से फेंकी। अगली पेशकश ड्राइव करना चाह रहे थे, अच्छा ड्राइव ऑफसाइड रीजन पर, डीप पॉइंट पर फील्डर वहां पर मौजूद, 1 रन चुरा लिया। बड़ी तेजी से दूसरे के लिए पलटेंगे, हाँ ना और आखिरकार योगेश मात्रे कह रहे हैं स्ट्राइकिंग एंड से कि जरूरत नहीं है भाई अब इस रिस्क की, लेकिन कहा जाता है रोशन देखिए रिस्क है तो इसके रिस्क लोगे तो रन भी बनेंगे। अगदी धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती 35 या धावसंख्येवरती अंतिम चरणामध्ये समीकरण पाहायला मिळेल। 9 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता, मॅच बनली आहे, सामना कोणी जिंकू शकतो। ओहो, प्रहार कृष्णा पाटीलला चकवा देत आणि पंचांचा इशारा आहे तो नो बॉल। अब क्या कहोगे भाई इस बात को, चिड़िया चुप गई खेत और ये वेस्ट आई शायद बीमर गेंद थी, उस पर ये चौका मिला, यानी अब भाई सोचना पड़ेगा गेंदबाज को कि आपने क्या कर दिया भाई। ये देखिए एक्शन रिप्ले नजर आता हुआ स्क्रीन पर, बीमर है ये गेंद, हाँ तब दोनों देखिए शॉट फाइन लेके फील्डर के दोनों हाथ सिर पर। अगदी सर्वांना अचंबित केलंय, अगदी यष्टीरक्षकालाही अचंबित केलं आणि त्यानंतर अगदी फलंदाजालाही केलं, कारण आलेला अगदी हा चौकार, त्यानंतर नो बॉल, हाय फाय। 5 रन तो मिले भाई और अब यहां से देखिए 9 गेंदे 18 की जरूरत थी। अब मुकाबला एक तरफा लगता हुआ, फ्री हिट की गेंद, क्या इस फ्री हिट की गेंद पर सुपर हिट कर पाएंगे बल्लेबाज योगेश मात्रे। स्ट्राइकिंग एंड पर नजर आते हुए योगेश मात्रे ऑन स्ट्राइक, फिर एक बार फ्री हिट की गेंद, पाटिल तैयार, फ्री हिट की गेंद पर मात्रे ने मारा है भाई और मात्रे ने ऐसा मारा है कि तगड़ा मारा है, 4 रन मिलेंगे और चौके के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 44 रन 1 विकेट के नुकसान पर। मात्रे मार रहा है भाई, मैंने पहले ही कहा कि अब मात्रेपाड़ा में डिंडोरा पिटवा दीजिए भाई कोई जाकर। देखिए एक्शन रिप्ले, स्लॉट में थी, इनटू द स्लॉट और तगड़ा हिट सामने की तरफ खेला है, ओवर द बॉलर्स हेड। अब इस बार ड्राइव किया है, फील्डर वहां पर मौजूद, 1 रन चुरा लिया, तेजी से दूसरे के लिए पलटेंगे, हाँ ना, फिर से कोऑर्डिनेशन कॉलिंग बहुत इंपॉर्टेंट होगा यहां पर, यस नो वेट, इन तीनों ही चीजों को महत्व देना बहुत जरूरी। सिंगल यहां पर प्राप्त करते हुए सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 45 रन स्कोरबोर्ड पर 45। अब आने वाली 7 गेंदे
8 रनों की जरूरत, क्या कहोगे ऋषभ पाटिल? अगदी ज्या पद्धतीने आपण चौकार पाहिला, काहीशी हवा काढली, परंतु अंतिम चरणातील हा अखेरचा बॉल या चतुर्थ षटकातील गोलंदाजाला तितक्याच ताकीने सफर करावा लागेल. कारण पाटील मध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये कुवत आहे, पोटेन्शियल ठासून भरले आणि अशा गोलंदाजाला अंतिम चरणामध्ये उत्तमोत्तम गोलंदाजीची सफर साध्य करावी लागेल. 7 चेंडू 8चं समीकरण, 7 चेंडू 8चं समीकरण. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडकवलाय, परंतु तात्काळ एक धाव परिपूर्णपणे प्राप्त होते आणि आता समीकरण पाहावयास मिळेल. अंतिम षटकागणिक चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती फक्त आणि फक्त 7 धावसंख्येची. 6 गेंदे 7 रन, 6 गेंदों में 2 रन की जरूरत थी. पडले के मैदान पर, देसे के मैदान पर सोनारपाड़ा टीम के करण ठाकुर ने कर दिखाया वो कारनामा, नहीं बनाने दिए सामने वाली टीम को 2 रन. बदलापुर के मैदान पर स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर 6 गेंद 1 की जरूरत थी, फिर भी गेंदबाज हावी रहे. 6 गेंद 7 की जरूरत है. क्या कहोगे, क्या मुकाबला पलटेगा? और यदि यहां से पलटता है तो पीपीएल में इतिहास रचा जाएगा अथर्व 11 गावदे कानपोली के माध्यम से. अगदी सर्वात मोठं रणकंदन या दोन संघामध्ये पाहायला मिळतो. चला स्पीडली आपण खेळायचंय. ऑफिशियल अंपायर टीम तंबी देत आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या कानपोली टीमला आपण तात्काळ फिल्डिंग सजवायची आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. और मेरे ख्याल से देखिए रोशन पाटिल, चेसिंग कंपलसरी आपको करनी होगी, तो यानी आने वाली 6 गेंदों में 7 रन आपको कंपलसरी यहां पर बनाने होंगे, तब जाकर ये मुकाबला आप जीतोगे. यदि 6 बने तो मेरे ख्याल से अथर्व 11 गावदे कानपुली मुकाबला जीत जाएगी. अगदी सुरई संघाचे संघनायक आणि बेलोली संघाचे संघनायक तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये आपण दाखल व्हायचंय. अतिरिक्त वेळ आपण चढू नका. अगदी 6 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. तो चलिए यहाँ पर आने वाली आखिरी 6 गेंदे जीत के लिए यहाँ पर 7 रनों की जरूरत मैदान पर. बीच मैदान में गर्मा गर्म मुकाबला यहाँ पर नजर आता हुआ. सन्माननीय अनिश पाटील कसळखंड यांचे ते शुभागमन होतोय. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी राजकारणामध्ये क्रिकेटमध्ये ज्यांचं आवर्जून नावाचा उल्लेख राहतो असे आमचे अनिश पाटील कसळखंड एवन सरपंच आपलं मनपूर्वक स्वागत. 40 बन चुके, 53 का लक्ष्य है और अब यहां से आने वाली 6 गेंदे तय करेंगी कौन जीतेगी यह मुकाबला. क्या एक तरफ कानपोली, दूसरी तरफ मात्रेपाड़ा, कौन बनाएगा दबदबा इस मैदान पर? पीपीएल ग्रामीण धमाका, यही तो है खेल का असली मजा. 6 गेंदे 7 की जरूरत. स्वर्गीय रामशेठ मात्रे प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा किरण शेठ मात्रेपाडा यांच्या माध्यमातून जरी ते सामना जिंकला तर मात्रेपाडा संघासाठी 5,555 रुपयाचं कॅश प्राइज. 5-5-5-5 भाई, लेकिन ये मुकाबला यदि जीतना है तो एक बड़ा हिट आ गया तो मुकाबले की हवा निकल जाएगी पूरी तरह से. रोशन पाटिल एक कमेंट्री बॉक्स में, एक बॉलिंग मार्क पर. 6 गेंदे 7 की जरूरत. जड़ में डाली हुई गेंद सामने की तरफ खेला है. 2 फील्डर गड़बड़ और तेजी से 2 रन यहां पर मुकम्मल. एक धाव खूप इम्पॉर्टंट. अंतिम टप्प्यामध्ये जर विचार केला तर क्षेत्ररक्षण खूप चांगल्या दर्जाचं सफर करावं लागेल. सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतो. शेरदिल मातेपाडा जाऊन पोहोचतोय. एका गड्याची कत्तल 48 धावा धावपटलामध्ये. चेंडू शिल्लक असतील 5. जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन आता हुआ मैदान में. अब जितनी गेंदे आपके पास है उतने रन आपको बनाने. दिल थाम कर बैठे दोस्तों. ये पहली 3 गेंदे इस मुकाबले को लेकर जाएंगी क्या आखिरी गेंद तक, ये बताएंगी. 5 गेंदे 5 रन. अगली पेशकश रोशन पाटिल, रोहन पाटिल माफ करिए, ड्राइव करने का प्रयास. वहां पर डीप लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद. एक लिया, दूसरे के लिए पलटे और लीजिए भाई, ये क्या कर दिया आपने. अब यहां से क्या कहेंगे इन फील्डर्स को. कानपोली टीम, आपने ये क्या कर दिया भाई. अभी भी भाग रहे दोनों ही बल्लेबाज और लीजिए मोए. हे नक्कीच चालले तरी काय. अगदी कानपोलीचे प्रेक्षक नाराज असतील. ज्या दर्जाचं नाट्य सध्या घडीला अगदी या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतो. हंसी के ठडाके फूट रहे भाई. चारों ओर से दर्शकों की हंसी की गूंज सुनाई दे रही है. जो भी कुछ हुआ मैदान में, पीटीसी क्या रिप्ले दिखा पाओगे आप. मोए हो गया भाई. जैसे कहा था ना हमारे जयेश भोसले सर ने, हे प्रभु हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ. देखिए एक्शन रिप्ले. यहां से छूट गई गेंद, वहां पर गई, वहां से छूटी, यहां पर आई और आखिरकार दोनों ही बल्लेबाजों ने रोशन देखिए 4 रन यहां से चुरा लिए भाई. तो चलिए आखिरी 4 गेंदें जीत के लिए 1 रन की जरूरत होगी. चेसिंग कंपलसरी इस प्रतियोगिता का नियम. तो देखिए आपको ये 1 रन
बंधनकारक की पूरी करना। 4 गेंदे 1 रन। शेरदिल मात्रेपाड़ा इस टीम को जीत के लिए। अम्ब्रेला फील्डिंग, सब फील्डर अंदर। ओ डॉट बॉल, शायद, हाँ भाई हाँ, अंपायर सहमत, इट्स अ वायलेट डिलीवरी। ये डॉट बॉल आता हुआ। अब आने वाली गेंदें शेष होंगी 3 और 3 गेंदों में जीत के लिए 1 रन की जरूरत। मैंने पहले ही कहा था चेसिंग कंपलसरी थी और देसे के मैदान पर सोनारपाड़ा के करण ठाकुर ने ये कारनामा कर दिखाया। क्या वही कारनामा दोहरा पाएंगे गेंदबाज रोहन पाटिल? उसी तलाश में फिलहाल कानपोली के सभी दर्शकों ने गाड़ी पर किक तो मार दिए भाई। यदि एक और डॉट गेंदा थे तो यू टर्न भी लगाने में देरी नहीं लगेगी। 3 गेंदे 1 रन की जरूरत शेरदिल मात्रेपाड़ा को। तो चलिए हल्के हाथों से खेला है, वहां पर मौका बन सकता है, डायरेक्ट हिट करने का प्रयास और इसी के साथ मैच फिनिश। शेरदिल मात्रेपाड़ा ने जीता है मुकाबला। ढेर सारी शुभकामनाएं टीम मात्रेपाड़ा। हार्ड लक टफ लक कहेंगे टीम ऑथर 11 गावदेवी कानपोली को। पीपीएल धमाका मधील अगदी गत वर्षाचा चॅम्पियन संघ इथे परास्त होताना पाहायला मिळतो आणि या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथे घोषित केला जाईल। जतीनजी गोंधळी सर उसाटणे हा आमचा दमदार गुणलेखक, याच्या माध्यमातून माहिती आमच्यापर्यंत सोपवली जाते। असा गुणवान खेळाडू योगेश म्हाते ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। या स्पर्धेतील दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त केले जाईल। यांच्या माध्यमातून साक्षी स्टार एंटरप्राइजेस हा स्टँड पाहतो। सन्माननीय सतीश शेठ माद्रे इनामपूर आणि सन्माननीय संजय शेठ माद्रे इनामपूर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम अगदी 25,000 रुपयाचा धनादेश सुपूर्द केल्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून पीपीएल कमिटी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करत आहेत। अगदी शेरदिल ब्रदर्स यांच्या माध्यमातून गौरवसाठी झेलसाठी अगदी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल। तर दोन्ही संघांना विनंती, आपण तात्काळ टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय। सुरई आणि त्यानंतर बेलवली दोन्ही संघांना आपण तात्काळ या। कुठल्या प्रकारे वेळ न दवडता आपण खेळण्यासाठी यायचंय।